तर मांसबंदी विक्रीवरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला डिवचलाय। माझ्या घरी चिकन बिर्याणी खायला या असं म्हणत इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेलं आहे। तसंच पालिका आयुक्तांना चिकन मटन पार्टीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। तर मांसबंदी विक्रीवरून जलील यांनी सरकारला डिवचल्याचं आपण बघू शकतो। राज्यातील काही महापालिकांनी मांसबंदीचा निर्णय घेतलेला आहे, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकाचा देखील समावेश आहे आणि यावरूनच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी दंड थोपटले आहेत। आपल्यासोबत ते स्वतः आहेत, त्यांच्याशी आपण त्यांची भूमिका जाणून घेऊया। मी एक पार्टीचं आयोजन केलं होतं, त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि जे आपले 8 म्युनिसिपल कमिशनर्स आहे या राज्यामध्ये की ज्यांनी हे तोगलकी फरमान जारी केला की नाही आम्ही आमच्या शहरामध्ये मटन आणि चिकनची दुकानं बंद ठेवणार आहे, त्याचा विरोध करण्यासाठी मी एक पार्टी ठेवली होती। त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाही आमंत्रित करण्यात आलेलं आहे। म्हणजे पार्टी होणार आहे ना, ते आलं तर ठीक। कोणाला आमंत्रित केलं? मी मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे आणि जे आपले म्युनिसिपल कमिशनर्स आहे, आयुक्त आहे, जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व आयुक्तांनी असा निर्णय घेतलेला आहे तसं नाही आहे। काही जे इंटेलेक्च्युअल आहे, ज्ञानी आहे, त्यांनीच हे निर्णय घेतलेला आहे। त्यांना सगळ्यांना मी निमंत्रण दिलेलं आहे। यावरूनच पालकमंत्री संजय शिरसाट असं म्हणाले तुमच्या पार्टीच्यावरून की तुम्ही TRP साठी हा सर्व प्रकार करत असतात। काय आहे की मी तर बिर्याणी खाणार आहे, संजय शिरसाट साहेब मंत्री झाल्यानंतर काय खात आहे हे सगळं लोकांना माहीत आहे। माझ्या हातात तुम्ही बॅग बघितलं ना तर त्याच्यामध्ये काही चिकनची थैली असणार मिळणार तुम्हाला। ते माझ्या बॅगमध्ये काही मटन, काही सब्जी आणायला गेलेलं असेल, पण त्यांच्या बॅगामध्ये काय सापडतं हे सगळं लोकांना माहीत आहे। आणि त्यांना काय वाटतं की आमच्या सरकारने कशाही प्रकारच्या कोणत्याही फालतू डिसिजन घेतलं तर इम्तियाज जलीलने गप्प बसायला पाहिजे। मी काही तुमच्या पक्षातलं नाही आहे की मी गप्प बसून सगळं काही सहन करणार आहे। विरोध करणार म्हणजे करणार। हे होते एमआयएमचे नेते इम्तियाज जलील। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।